Hello, students. Welcome to the Pathshala. I hope you all are comfortable in our Pathshala. Today, I'll explain the poem Basket Full of Moonlight by Sunil Sharma. Students, this poem is a free verse and translated from Dogri language. It expresses child's desire to light the dark, dangerous road from the city to his village. कवितेचा स्पीकर जो की एक लहान मुलगा आहे, त्याला शहरातून त्याच्या गावाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला प्रकाशमान करायचे आहे. आणि प्रकाशमान तरी कशाने करायचे आहे, तर तो आपल्या लाडक्या चांदोबाकडे चंद्राचं बी मागतो आहे. तर चला बघूया बास्केट फुल ऑफ मूनलाईट. द स्पीकर सेज, ओ मून गिव्ह मी मूनलाईट. हे चंद्रा, मला चंद्रप्रकाश दे. किती? बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल. एकतर बास्केट भरून दे किंवा 2 बास्केट्स भरून दिल्या तरी चालेल. विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आणि त्या बास्केटमध्ये काय दे? चंद्रप्रकाशाच्या बिया दे. हे चंद्रा, मला चंद्रप्रकाश दे, बास्केट भरून किंवा 2 बास्केट्स भरून, आणि त्याच्यामध्ये काय दे? चंद्रप्रकाशाच्या बिया दे. आता का बरं मागणी केली असेल या अशा पद्धतीनं बास्केटमध्ये सीड्स ऑफ मूनलाईट वगैरे वगैरे? तर बघा, पोएट काय म्हणतो आहे, स्पीकर काय म्हणतो आहे, फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज. म्हणजे शहरापासून तर माझ्या गावापर्यंत. ऑन द साईड्स ऑफ द पाथ. पाथ म्हणजे काय इथं? पाथ म्हणजे रस्ता. रस्त्याच्या दुतर्फा, रस्त्याच्या दोन्ही साईडला काय आहे, काय करायचं आहे? आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. मला काय करायचं आहे? रस्त्याच्या दोन्ही बाजूला सो करायचं आहे. सो करायचं आहे म्हणजे पेरायचं आहे. काय पेरायचं आहे? तर स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. मला त्या ठिकाणी चंद्र पेरायचे आहे की जे काय देतील? प्रकाश देतील. का? कशासाठी हवा आहे? कशासाठी प्रकाशित करायचा रस्ता? होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. म्हणजे रोज गावातून बरेचसे लोक शहरामध्ये काम करण्यासाठी जातात. अँड इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. आणि जेव्हा ते परत येत असतात, परतीच्या प्रवासामध्ये रात्री जेव्हा ते परत गावाकडे येत असतात, तेव्हा रस्त्याने काय होऊन जातो? रस्त्याने इट बिकम्स डार्क. रस्त्याने अंधार होऊन जातो. ॲज माय व्हिलेज इज क्वाईट फार. आणि माझं गाव हे शहरापासून फार दूर आहे. इट्स फार अवे फ्रॉम द सिटी. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आणि रस्ता कसा आहे? रूट कसा आहे म्हणावा शहरापासून तर गावापर्यंत? इट्स टफ, अतिशय टफ आहे, हार्ड आहे. अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आणि रस्त्याने काय आहे? सापसुद्धा आहेत आणि विंचूसुद्धा आहेत. पुढं बघा, नीदर बस नॉर कार्ट प्लाईज. आणि त्या रस्त्याने ना कुठली बस ये जा करत, ना दुसरं कुठलं वाहतुकीचं साधन त्या रस्त्यावरून ये जा करत. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे माझे वडील जेव्हा शहरातून काम करून घरी परत येतात, तेव्हा मी गाढ झोपलेला असतो. मी आपला दिवसभराची शाळा करून अभ्यास करून दमून झोपून गेलेला असतो. बघा काय दुःख आहे स्पीकरच्या मनातलं, त्या छोट्याशा मुलाच्या मनातलं, काय जिथं लहान मुलांना आपल्या आईवडिलांचा सहवास हवा असतो. आपल्या वडिलांना किंवा आईवडिलांना दिवसभराच्या घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात, हकीकती सांगायच्या असतात. तिथं वडील जेव्हा घरी परत येतात तेव्हासुद्धा मी झोपलेला असतो, आणि जेव्हा ते कामावर निघून जातात तेव्हासुद्धा मी झोपलेला असतो. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. अरे चंद्रा, मला बास्केट भरून मूनलाईट दे ऑन लोन. म्हणजे तसंच नाही बरं, मला लोन म्हणून दे, कर्ज म्हणून दे, मी त्याची परतफेड करेन. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला हा अंधारलेला रस्ता प्रकाशित करायचा आहे, प्रकाशमान करायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. जेणेकरून त्या उजेडामध्ये, त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये, त्या उजेडामध्ये माझे वडील लवकर घरी येऊ शकतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेअरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. बघा, आपल्या घरी जसं आपले आईवडील, आपले आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगतात, स्पेशली रात्री झोपायच्या वेळेस राजाच्या, राणीच्या परीकथा सांगतात, तसं ह्या स्पीकरलासुद्धा, ह्या छोट्याशा मुलालासुद्धा आपल्या वडिलांकडून परीकथा ऐकायच्या आहे आणि मगच झोपी जायचं आहे. ओ मून
गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. हे चंद्रा, मला चंद्रप्रकाश बास्केट भरून दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून. मला चंद्राच्या बिया लावायच्या आहे. ऑन साइड्स ऑफ द पाथ. रस्त्याच्या दोन्ही कडेला. या ठिकाणी आता आपल्या लक्षात आलेलं आहे की स्पीकरला चंद्रप्रकाश कशासाठी हवा आहे. तो जो अंधारलेला रस्ता आहे, ज्या रस्त्यावर साप आहे, विंचू आहेत आणि इतरही जनावरं आहेत आणि अंधार आहे, खास खळगे आहेत, ज्यामुळे वडिलांना घरी यायला उशीर होतो आणि वडील जेव्हा घरून जातात तेव्हाही झोपलेला असतो आणि जेव्हा परत येतात तेव्हाही झोपलेला असतो. तर त्याची ट्रॅजेडी आहे, तो या ठिकाणी चंद्राला रिक्वेस्ट करतो आहे. बघा, कवीने कवितेमध्ये इमॅजरी म्हणजेच कल्पकतेचा अतिशय सुंदर वापर केलेला आहे. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. त्याचबरोबर कवितेमध्ये रिपिटेशन, ॲलिट्रेशन आणि ॲपॉस्ट्रॉफी सारखे फिगर ऑफ स्पीच वापरून कवीने कवितेला सजविले आहे. आय होप यू अंडरस्टूड द पोएम. आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.